हाय, कशा आहात मित्रांनो? नमस्कार, मी मुकेश काळे. हे अर्चना काळे तुमचे स्वागत करत आहे पुन्हा एकदा. आज आम्ही चाललोय मरीन लाईन 2.0. तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती ना? चला आज जाऊन बघू की मरीन लाईन 2.0 कसं जातात. आता आम्ही भांडूपला आहोत, तर भांडूपला तिकडे कसं जाता येईल, किंवा तुम्ही मुंबईमध्ये असाल इतर ठिकाणी तर ठिकाणी कसं जाता येईल हे तुम्हाला मी नक्की दाखवतो. चला मग. आता मी भांडूप स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहोत CST ची आणि भायखळा स्टेशनला उतरणार आहोत. आम्ही पोहोचलो आता भायखळा स्टेशनला. भायखळा स्टेशनवर 1 नंबरने बाहेर आलोय. आता आम्ही इथून बस सोडून जाणार आहोत मरीन लाईन 2.0 ला. तर मरीन लाईन 2.0 काय आहे हे तुम्ही नक्की बघा. आणि आज मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे ना गर्दी भरपूर आहे ट्रेनला. जर तुम्ही फॅमिली सोबत असाल तर फर्स्ट क्लास मधून या, मी तुम्हाला हे सजेस्ट करेल. दादरा तशी ट्रेन खाली होते, पण तुम्हाला उभं राहून यावं लागेल जर त्या साईडला गर्दी असेल तर. आणि ना तुमच्याकडे 4 नंबरचा प्लॅटफॉर्म असेल तर तुम्ही रविवारी जावा या इकडे मरीन लाईनला 2.0 ला. कारण आता चिंचपोखरी करवडा तर नाहीये, तर तिकडे ट्रेन थांबल्या नाही. 4 नंबर आली आणि आम्हाला आता एक मंदिर भेटणार आहे. ते मंदिर कुठलं आहे ते देखील बघा. तुला माहिती आहे मंदिर कुठलं आहे? साठी सपरा आहे, म्हणजे साडीबिडी नटाबिटा करून आले, कारण देवीच्या मंदिरात जायचं. मंदिर याला माहितीच नाही कुठलं आहे ते. आणि भायखळा स्टेशनवरनं ना वेस्ट वरून ना तुम्हाला बस भेटतील. 63, 78, 178 या बस जातात. कुठला स्टॉप आहे तुम्हाला मी सांगतो. चला मग पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज करा आणि कमेंट्स नक्की करा. या पुढे मग हे बघा मित्रांनो, बस आहे. इथून AC बस पण जाते. महालक्ष्मी मंदिर त्या बस स्टॉपला उतरायचं आहे. 78 पण जाते. आणि इथून तुम्हाला शेअरिंग टॅक्सी पण आहे. ते ऑटो नाही चालत, शेअरिंग टॅक्सी पण आहे. स्टेशन जाऊ शकता. 78 बस येते, त्या बसने मी जाणार आहे आणि AC बस आहे. आम्ही बस मधून बसलोय आता भायखळा स्टेशनवरनं. आता इथे 12 रुपये सीट आहे. 2 जणांसाठी 24 रुपये लागतील. बस स्टॉपचं नाव काय? कुठल्या बस स्टॉपला उतरायचं नाही? तर आता आम्ही महालक्ष्मी बस स्टॉपला उतरणार आहोत. कुठल्या मंदिरात जाणार आपण? कुठल्या मंदिरात जाणार आहोत? महालक्ष्मीच्या. कधी गेलीस का? नाही ना? मग तुला महालक्ष्मी आईने बोलवलंय. मार्गशीर्ष महिना नशीब आहे. चला मग आता पुढे आम्ही जेव्हा उतरू तेव्हा पुढचा शूट पुढे करू. तुम्ही बघत राहा, जाऊ नका कुठे. त्याचा आनंद बघून घे थोडा. खुश आहेस? हा, भरपूर. व्हेरी गुड. धोबी घाट हे महालक्ष्मी येथे धोबी घाट आहे, बघू शकता. दोन महालक्ष्मी. तुम्ही जर वेस्टर्न येत असाल तर मी तुम्हाला सांगेल की वेस्टर्नला महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला इथे येऊ शकता. समोर महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आहे. इथून तुम्ही बसने जाऊ शकता, टॅक्सीने जाऊ शकता किंवा चालत जाऊ शकता. इथून जवळच आहे महालक्ष्मी मंदिर. मरीन लाईन 2.0 ला जाणारे टोटल 3 गेट आहे. एक या साईडने एक गेट आहे, पण आम्ही त्या साईडला जाणार नाही आहोत. समोरच हाजी आली आहे. त्या दिशेने एक मरीन लाईन 2.0 साठी जाण्यासाठी रस्ता आहे आणि एक महालक्ष्मी मंदिरचे पाठवून मागून आहे आणि पुढे आहे. पण आम्ही एकाच रोडने जाणार आहोत, जो जी एंट्री आहे मरीन लाईन 2.0 साठी. आता आम्ही महालक्ष्मी मंदिरचे ते उतरलेला हा बस स्टॉप आहे. त्यानंतर तुम्ही ते रस्ता क्रॉस करून जाऊ शकता महालक्ष्मी मंदिरला. असं खूप मोठी लाईन आहे. आज रविवार आहे ना, त्यामुळे. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये
मित्रांनो इथे ना लेडीज लाईन वेगळी आहे आणि जेंट्स लाईन वेगळी आहे. ठीक आहे, आता आम्हाला थोडं अर्धा तास झाला लाईनीमध्ये आणि अर्धा तास लागेल दर्शन घ्यायला. तर एक तास तुम्ही पकडून गेला दर्शनासाठी लाईनीसाठी. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माझी चुकामूक झाली होती, आता येऊन भेटणार आहे. शिवे सर्वार्थ साधिके ते तोंड बघून घ्या तिथे दाखवलेलं आहे. त्र्यंबके गौरी नारायणी तिथे चुकामूक होण्याचे चान्सेस असतात. नव्हतं का माणसं तिकडे येतात तिकडे थांबलो तर मी तिथे वाट बघत होती. ते कॅमेरा मध्ये स्माइल पण करू आता. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती. पुढे काय आहे? हा? मरीन लाईन 2.0. शिवे सर्वार्थ हे बघा, आता तुम्हाला इकडे मी थोड्या वेळ घेऊन जातो. कसं आहे ते तुम्हाला सांगतो मी. इथून तर तुम्ही जाऊ शकत नाही, इथून रस्ता बंद आहे. इथून तर रस्ता बंद आहे. पहिली गोष्ट इथून आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता आम्ही दर्शन घेतले देवीचे, खूप छान दर्शन होते. सांग मग, तू पहिल्यांदा दर्शन घेतलेस, कसं वाटलं ते पण जोडीने? खूप प्रसन्न वाटलं, खूप म्हणजे खूप. ठीक आहे, याला प्रसन्न जास्त व्यक्त करता येत नाही वाटतं. ठीक आहे, खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं. चला आता पुढे आपण जाऊ. मरीन लाईन 2.0 मंदिराच्या बाहेरच आहे, आवारातच आहे. मारुती रायाचं मंदिर, इथे तुम्ही या दर्शन घ्या. राम मंदिर, किती छान मंदिर आहे, बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. हनुमानजी बाहेर पूर्णपणे आलेलो आहे. तर आता इथे राईट साईडने ना मरीन लाईन 2.0 पुन्हा सांगतोय, तिथे जाण्यासाठी रस्ता कसा आहे आपण जाऊन बघू. कारण मी पण कधी गेलो नाही, मी पण पहिल्यांदाच चाललोय आणि तुम्हाला दाखवतो. तिथे बोललेले बघा, वेळ काढा, मरीन लाईनला या आणि महालक्ष्मीचं मंदिर पण घ्या, किंवा महालक्ष्मी मंदिराला या आणि मरीन लाईनचं पण मस्त की फिरून या फॅमिलीला घेऊन. सुट्टी दिवशी जसा वेळ असेल तसा. दर्शनच्या बस देखील येतात.
हा कोस्टल रोड आहे. कोस्टल रोडने मंदिराच्या पाठीमागे हा रोड आहे. ह्या रोडने तुम्ही मरीन लाईन 2.0 ला जाऊ शकता. पेंटिंग बघा किती छान छान केलेली आहे भिंतीवरती. ही जी एंट्री आहे मित्रांनो ती महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागून आहे. तुम्हाला कोस्टल रोड वरून यावं लागेल. अजून लोकांना हे मरीन लाईन 2.0 माहितीच नाही म्हणून मी हा ब्लॉग काढतोय जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता की आपलं जे मेन मरीन लाईन आहे चर्चगेटच्या बाहेरचं तिथे किती गर्दी असते आणि ह्या मरीन लाईन तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. कारण लोकांना अजून माहितच नाहीये म्हणून आज मी हा ब्लॉग बनवत आहे जेणेकरून लोकांना समजून दे. लोक येऊन दे फिरायला मुंबईमध्ये. नारळ पाणी पियाचं का तुला नारळ चढून? चालेल. पेंटिंग मस्त काढले पण. हे बघा महालक्ष्मीचं मंदिर पाठीमागून. सगळे मंदिरात आलेले लोक आहेत. खाली इथून उतरून आणि दर्शन वगैरे घेऊन जाणार फोटोशूट वगैरे साठी खाली आलेत. पण इथून रस्ता नाहीये मरीन लाईन 2.0 साठी जाण्यासाठी. इथून रस्ता पाहिजे होता. अरे हे लोक जमली बिचारी. आता इथून जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. तो विचारू काय लोकांना. आता रोड प्रोमोनेकडे जाण्याचा मार्ग पादचारी भुयारी मार्ग. इथून भुयारी मार्ग आहे. इथून तुम्ही असं जाऊ नका. गाड्या खूप स्पीड मध्ये असतात. त्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करा. हे बघा इथे भुयारी मार्ग आहे. इथून तुम्ही असं जाऊ नका. तो रस्ता क्रॉस करू नका. या भुयारी मार्गातून जावा. हे जे मंदिर आहे मंदिरच्या बरोबर पाठच्या दिशेनेच भुयारी मार्ग आहे. हा बघा इथून गेलेला आहे माझ्याने. इथून असा जाऊन पूर्णपणे असा गेलाय त्या दिशेने. बघा इथून रोड गेलाय मरीन लाईन 2.0 साठी जाण्यासाठी. अजून तिथे कामच चालू आहे. मग विचार करा लोकांना माहिती आहे की नाही. तुम्ही तर बोलेल हा ब्लॉग पूर्ण बघा आणि सर्व लोकांना सांगा जे इथे गर्दी नाही तिकडे जावा तिकडे या. या दिशेने जायचंय मरीन लाईन 2.0 साठी. या पायऱ्या गेल्यात वरती तर बघूया याच पायऱ्या जातात काय तिकडे. वरती लवकर कावळे तुझे वाट बघतात. उडाले तुम्हाला उडाले. हे कावळे राहिलाय. किती मस्त सीन आहे बघा. एवढी काय समोर हजेली पण आहे दिसते. बघू शकता इथून हजेली तुम्ही. आहे की नाही. बघा हे मरीन लाईन 2.0 ला किती गर्दी आहे आणि किती गर्दी नाही येते. तुम्ही ते रील बनवायला येऊ शकता. फिरायला येऊ शकता. एवढी गर्दी पाहिजे तशी गर्दी नाहीच आहे.
आणि खूप गर्दी असते मरीन लाईनला. आणि मरीन लाईन 2.0 आहे, तिथे काही गर्दी नाहीच आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे. हे बघा किती मस्त नजारा आहे. वाव, हा 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 हा, खूप छान खूप छान. हाय, कहाँ से आप? हेलो हेलो, और एक यूट्यूबर्स यहाँ पे। या हेलो सर, मैं थाने से हूँ और फर्स्ट टाइम विजिट करने आए यहाँ। अच्छा, आप कहाँ से? मैं मुंबई से ही हूँ, पांडुप से. आप पांडु से आए हो? हाँ, तो हम लोग भी यूट्यूब के ब्लॉग बनाते हैं. एक्चुअली हम लोग रील बनाते हैं, Okay. लेकिन अभी ब्लॉग चालू किए. Vlog चालू हाँ, तो मरीन लाइन 2.0 दिखाने आए. मरीन लाइन मरीन लाइन 2.0, यस। मैंने हाँ। भी अभी 5 साल हो गया मुझे यहाँ पे आते हुए। अच्छा। यहाँ पे नहीं आया, तो कंस्ट्रक्शन चल रहा था। ओके ओके तो आज मैं भी बोला कि यहाँ पे आ जाओ, एक बार दिखाऊं लोगों को। ओके ओके. हमारे जो नॉर्थ ईस्ट के लोग हैं यहाँ पे आते हैं घूमने के लिए, तो ये भी जगह दिखा दूं। बराबर बराबर. चलो आप आज आ गए हमारे ब्लॉग में. चलो आपका मुकेश काले. मुकेश काले. ठीक आहे, मरीन लाईन 2.0 ला येऊन भारी काय नजारा आहे. तुम्हाला नजारा बघायचा आहे? पुन्हा एकदा बघून घ्या. तिथे आता नवीन नवीन ब्रिज बनले हजेरीचे येते वरच्या गाड्यांसाठी. लाला राजकोट राय मार्ग. किती पब्लिक दिसते तुम्हाला? पब्लिक सारखीच आहे. हा, पब्लिक पुन्हा नाही दाखवतो. खूप छान पब्लिक आहे. पारोमध्ये पब्लिक असते ऍक्च्युअली. क्राऊड भरपूर आहे ना. तुला ब्लॉग कसा वाटला? खूप छान. खुश झाली का? सर्वात जास्त मजा तर मला म्हणजे खूप प्रसन्न आणि म्हणजे भरपूर दिवसाची इच्छा होती माझी की मी महालक्ष्मीच्या दर्शनाला यावी. आणि मी खरंच लहानपणापासून आतापर्यंत कधीच आली नव्हती, फक्त ऐकून होती. आज पहिल्यांदा आली आहे. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. ठीक आहे, मग आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या ब्लॉग साठी लवकरच भेटू. आता आम्ही रील्स बनवतो काहीतरी आणि फोटोशूट करू. ठीक आहे, चला बाय बाय.